नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही विचार करत असाल की भारतीय राजकारणात फारसा ड्रामा आणि बदल संपलाय, तर तुम्ही चुकीचे आहात. एक नवीन राजकीय शक्ती उदयाला आली आहे. एक अशी पार्टी जिने अवघ्या काही दिवसातच देशातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षाला सोशल मीडियावरती धूळ चालली आहे. मी बोलतोय कॉकरोच जनता पार्टी बद्दल, म्हणजे CJP. हे कोणतेही जोक नाहीये. हा एक व्हायरल सटायरिकल पॉलिटिकल मुवमेंट आहे, जो मिड मे 2026 मध्ये संपूर्ण जगात एका बॉम्ब सारखा फुटला. हा एक मीम हेवी प्रोटेस्ट म्हणून सुरू झाला होता. पण बघता बघता याने एवढे प्रचंड रूप घेतले की काही दिवसातच इंस्टाग्रामवर यांचे फॉलोअर्स रुलिंग पार्टीपेक्षा म्हणजेच BJP पेक्षा सुद्धा जास्त झाले. आजच्या घडीला या पक्षाने 20 मिलियन फॉलोअरचा टप्पा पार केला आहे. पण हा कॉक्रोच उपद्रव कुठून सुरू झाला आणि यात आता नवीन काय राडा झालाय, चला याचा इतिहास आणि लेटेस्ट अपडेट थोडा गंभीरपणे समजून घेऊ. गोष्ट आहे 15 मे 2026 ची. सुप्रीम कोर्टात एक हिअरिंग सुरू होती. देशाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी एक खूप मोठे आणि कडक वक्तव्य केले. Youngsters like cockroaches, they don't get any employment, they don't have any place in profession. Some of them become media, some of them become social media, some of them become RTI activists, some of them become another activists, and they start attacking everyone. फेक डिग्रीज वापरून प्रोफेशनल स्पेसमध्ये घुसणाऱ्या लोकांवर त्यांनी टीका करत असताना त्यांनी रागारागात काहीसा असा विचार मांडला की हे बेकार बेरोजगार तरुण RTI ऍक्टिव्हिस्ट सोशल मीडिया हँडल वापरणारी लोक म्हणजे एक प्रकारचे कॉकरोच आणि पॅरासाइट ऑफ सोसायटी आहेत, म्हणजे समाजासाठी एक रोग आणि उपद्रव. नंतर CJR साहेबांनी स्पष्टीकरण दिले का बरं. त्यांनी नंतरला सांगितले की त्यांचा बोलण्याचा अर्थ चुकीचा काढला गेला आणि ते फक्त फेक डिग्री होल्डर्स बद्दल बोलत होते, देशातल्या तरुणाईबद्दल नाही. पण तोपर्यंत उशीर झाला होता. ते तुम्ही बोलताना ऐकलं असेल, कमानीतून सुटलेला बाण परत घेता येत नाही. देशातला तरुण वर्ग जो आधीच हाय अनएम्प्लॉयमेंट आणि नीट एक्झाम पेपर लीकमुळे त्रस्त झाला होता, त्यांचा रागाचा भांडा फुटला. या गोष्टीचा फायदा घेत किंवा असं म्हणा की या अपमानाला आपली ढाल बनवत दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 मे 2026 ला अभिजित दिपके नावाच्या एका 30 वर्षाच्या डिजिटल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्टने एक धमाका केला. हा मुलगा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असून सध्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशनशिप मास्टर डिग्रीचा विद्यार्थी आहे. याने आधी आपच्या सोशल मीडिया टीम सोबत देखील काम केले होते. त्याने डायरेक्ट एक मॉप वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडल लॉन्च केले कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने. सिस्टमचा नियम आहे, जर तुम्हाला कोणी बोलले की तुम्ही कॉकरोच आहात, तर त्यांच्याशी भांडण्यापेक्षा ते स्वीकार करून घ्या. कोर मेसेज अगदी साधा होता. त्यांनी आपल्याला चिरडण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही परत आलो. अगदी आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी ते जाहीर केले की जर मगर आणि कॉकरोच यांच्यात युद्ध झाले तर मी गर्वाने कॉकरोच जनता पार्टी सोबत उभा राहीन. पण फाउंडर अभिजित दिपकेने मात्र स्पष्ट केले की आम्हाला पारंपरिक राजकीय पक्ष म्हणायचा नाहीये आणि सध्या प्रस्थापित नेत्यांना पक्षात घेण्यास आम्हाला रस नाही, कारण ते जिंजीला आवडणार नाही. त्यांचा मॉक मॅनिफेस्टो ऍक्च्युअल स्ट्रक्चरल इश्यूवरती बोट ठेवतो, जसं की निवडणूक झाल्यानंतर पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर 20 वर्षांची इलेक्शन बॅन पाहिजे, कॅबिनेट पोझिशन मध्ये महिलांसाठी डायरेक्ट 50% रिझर्वेशन, आणि आता नीट पेपर लीकच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत ऑनलाईन पिटिशन सुरू केली आहे. ते म्हणतात आता ती खरी कामे करण्याची वेळ आली आहे ज्यासाठी आम्ही ही चळवळ सुरू केली आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या आणि लेटेस्ट अपडेटवर. जसजसा या पक्षाचा आलेख वाढला तस तसा सिस्टमचा दांडा फिरू लागला. तर पहिले काय झाले तर नॅशनल सिक्युरिटीचे कारण देऊन सरकारने CJPचे अधिकृत एक्स ट्विटर हँडल इंडियामध्ये विदळ केले. त्यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी टीका करत म्हणले की असं सटायरिकल अकाउंटवर बॅन आणणे म्हणजे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यानंतर CJPने कॉकरोच इज बॅक नावाचे बॅकअप अकाउंट काढले, पण लेटेस्ट अपडेट अशी आहे की ते बॅकअप अकाउंट सुद्धा काही काळासाठी डाऊन करण्यात आले होते. एवढेच नाही तर फाउंडर अभिजित दिपकेचे वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा हॅक झाले आहे आणि त्यांनी त्यांचे ॲक्सेस गमावले आहे. त्यावर स्वतः ओनर अभिजित दिपके काय बोलतोय, त्याने Xवर अत्यंत संताप व्यक्त करत स्पष्ट केले, आमच्यावर चहूबाजूंनी क्रॅकडाऊन सुरू आहे. ट्विटर ब्लॉक केले, इंस्टाग्राम हॅक केले, बॅकअप पेज उडवले. सध्या आमचा कोणताही ऑफिशियल प्लॅटफॉर्मवर ॲक्सेस नाही, त्यामुळे यापुढे आमच्या नावाने येणारी कोणतीही पोस्ट आमचे अधिकृत वक्तव्य मानू नये. गोष्ट इथेच संपत नाही. अभिजित दिपकेला आता थेट व्हॉट्सअपवरती जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मेसेजेसमध्ये असे लिहिले, पैसे देतो, हे अकाउंट बंद कर, नाहीतर भाजपामध्ये ये, नाहीतर अमेरिकेत जाऊन मारू.
या वाढत्या वादामुळे भारतात राहणारे त्याचे आई वडील प्रचंड भीतीचे छायेत आहेत. त्यांनी आपल्या मुलाला या राजकारणापासून दूर राहण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे नेते याला विदेशी बॉट्स आणि पाकिस्तानचा पूर्व नियोजित कट असल्याचे आरोप करत आहेत. म्हणजेच काय मित्रांनो, सिस्टमच्या नाकावर टिचून अवघ्या काही दिवसात 20 मिलियन फॉलोअर्स गोळा करणाऱ्या या कॉकरोचला चिरडण्यासाठी आता संपूर्ण सिस्टम कामाला लागली आहे. या सगळ्यांना माहित नाही की कॉकरोचची खासियत आहे, अणुबॉम्ब पडला तरी कॉकरोच मरत नाही असे म्हणतात. आता अकाउंट बॅन झाले असले तरी या डिजिटल लढा जमिनीवर आणि तरुणांच्या मनात कसा टिकून राहतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. तर तुम्हाला काय वाटतं की ही खरंच तरुणांची क्रांती आहे की फक्त ऑनलाईन पॉलिटिकल थिएटर्स? कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.